तुझ्या हाताहून अधिक सुंदर आहे. ते ऐकून तर मला असंही वाटतं की तू बोलणे नसलीच पाहिजे. आणि ज्या अर्थी तुझा हात मला हाती घ्यावासा वाटला त्या अर्थी तू सामान्य स्त्री असणं शक्यच नाही. आणि ह्या योगेश्वराच्या करगणाचा मोह जेव्हा तू टाळलास तेव्हा तर ओळखच पटली. कसली ओळख पटली? तुझ्यातील देवत्वाची. पर्वत नंदिनी तू पराशव भक्त असल्यामुळे आणि काहीही झालं तर त्याला तुझा प्रसन्न करण्याचा निर्धार असल्यामुळे तू शिवशंकराच्या दृष्टीला आधी पडली. तर पार्वतीच्या ललाटी मात्र घेऊन आली असती. शांताई सावधान सावधान, परम शिवभक्त आलीस असं पाहून हे योगीराज तुझी शांभवी तुला आखंड पाहतील आहे. खरं ग बाई, साधुत्वाचं सोंग आणणाऱ्या अशा या स्वार्थ साधूंनी त्या गोमंत वनातील अनेक देवसेविकांना विषयांच्या खातीरात फोडलं आहे. म्हणून सखे तुझ्या त्या नियोजित भिल्लपतीकडे झटपट चल. या बिगडे योगीराजाहून तुझा तो सरळ सीधा भिल्लगडी शतपट चांगला आहे. चल, इथे शरभरी थांबायचं नाही. सुंदरी, अजाणपणाच्या हारी जाऊन तुला जायचं असेल तर कुशाल जा. पण आपण होऊन तुझ्याकडे चालून आलेला हा शंकर प्राप्तीचा योग वाया गेला म्हणून पाठी मागून पश्चाताप करू नकोस. जा, तुला मी निघून जाण्याची अनुमती देत आहे. आता काय करायचं देवी? महाराज, मी जाते, पण तत्पूर्वी विचारते, या वनाच्या राणीला क्षमा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही कोण न केलेल्या अपराधाला क्षमा करणारे आणि मला जाण्याची अनुमती देणारे? वाटलं तर जाईल, नाहीतर इथंच बसून जाईल. मूर्ख भिल्लिणी, थांब. या वनाची महाराणी ह्या तोऱ्यानं खुशाल कथा. मी तुझं निघून जातो. जाऊ नका योगीराज, जाऊ नका. ठीक आहे, तुला मी इथं थांबावं असं खरोखरच वाटत असेल तर माझा धिक्कार ही पार्वतीचा जय जयकार करण्याचा मूर्खपणा पुन्हा करू नकोस. आणि आत्ताच्या वर्तनाबद्दल माझे पाय धरून क्षमावा, तरच मी त्या राण्याची कृपा करीन. नाहीतर हा मी निघालो. योगीराज, योगीराज, आम्ही बोलून चालून अनार्यपुरातील अडाणी भिल्लिणी, त्यामुळे आपल्यासारख्या योगीराजाशी कसं वागावं हे आम्हाला कळत नाही. म्हणून काही वेडे वाकडे शब्द आमच्या तोंडून बाहेर पडले असतील तर ते मनावर घेऊ नये. भक्तिभावानं आपल्याकडे गानविद्या शिकायला आलेल्या या शांताराणीवर अनुग्रह करावा. मी आपलं मन प्रसन्न करण्यासाठी नृत्य गायनाचा कारभार आपल्या चरणावर अर्पण करते. याचा स्वीकार व्हावा. ऐका योगीराज, ऐका. महात्मा हे मयूरी
उमावी महापुरुषांना आपल्या निर्धाराचं असं विस्मरण होऊ लागलं. जगात एवढे अनर्थ वाटतील. अचलता हा केवळ खडकांचाच गुण ठरेल आणि चंचलता हा देवत्वाचा सद्गुण मानला जाईल. पण आहे ना, तू अगदी योग्य त्यावेळी मला माझ्या निर्धाराची आठवण करून दिलीस. मी माझं डळमळलेलं मन सावरलं आणि ते पुरेपूर खंबीर करण्यासाठी तपोभूमीत चाललो. ओम तत्सत्य, ओम तत्सत्य. जगाच्या कल्याणासाठी कलह लावणारा हा विरंची पुत्र नारद प्रतिज्ञा करत आहे की उद्या सूर्यनारायण अस्ताला जाण्यापूर्वी जर गौरी शंकराचं पूर्ववत एक होऊन ते कैलासाच्या सिंहासनावर आरूढ झाले नाही तर धरणीवरती देवील मधुरा मदनाने टाकलेल्या बाणामुळे इतरांचे घोटाळे झाले असतील, पण स्वतः मदनच घोटाळ्यात पडल्याचं हे पहिलंच उदाहरण असावं. बरं, या संकटातून सुटण्यासाठी श्री शंकरांचा धावा करावा तर तेच मदनाचा जीव जाळण्यात निघाले आहे. जेव्हा पार्वती देवीचं दान श्री शंकरांनी भस्मासुराला देऊन टाकलं, तेव्हा त्यांनी जसा नारायणाचा धावा केला होता तसा धावा आता मलाही केला पाहिजे. नारायणा रमारमणा, नारायणा रमारमणा, नारायणा रमारमणा, मधुसूदना भवभूषणा, मधुसूदना
नारायण नारायण. नारद मुने, तुम्ही असं स्वस्थ कसे? अवघ्या एका प्रहरावर आले आमचं मरण. तुमचं मरण? अरे तुम्हाला मरायला काय झालं? प्रश्न आहे मदनाच्या मरणाचा, तुमच्या नव्हे. अहो मदनाच्या म्हणजेच आमच्या. एका प्रहराच्या आत तुम्ही जर मदनाला वाचवलं नाही तर जगातील दोन महान प्रेमी जीवांचं म्हणजे माझं आणि विजयाचं काय होणार? जे व्हायला पाहिजे हेच होणार. मदन जगो किंवा मत, तुमचं लग्न होणारच. शिवडी निर्धास्त राहा. माझ्यासारख्या ब्रह्मचार्याचा विवाहाबाबतचा आशीर्वाद कधीच वाया जाणार नाही. मुनिवर्य, आशीर्वादाबद्दल मी कृतज्ञ आहे. पण जर मदनच नाहीसा झाला तर लग्न होऊन तरी काय उपयोग? अरे अरे उताविणावर किंवा अशा ठळक कल्पना करू नको. तू निघून जा आणि देवीला इथं पाठवून दे. म्हणजे विजयाला नको ना पाठवू? नको. अगदी बरोबर. मी देवींना पाठवून देतो. त्यांना तुम्ही कलह नाट्याचे पाठ द्या आणि मी विजयाला संयमाचे वास्तुपाठ देतो. अरे पण हे काय? देवी तर इकडेच येत आहे. यावे यावे. नाना नाटक सूत्रधारांना आपल्या कला कौशल्याने जिंकू पाहणाऱ्या माया नटीने असे इकडून यावे. स्वागतम स्वागतम. देवीने आसनस्थ होऊन तिची विश्रांती घ्या. नारदा, कैलासाच्या सिंहासनावर त्यांच्यासह विराजमान होईल तेव्हा सिगरीच्या विश्रांती घे. माझं सारं कला कौशल्य पणाला लावून या खेळकर नाटकात नटेश्वरांना खेळवीत आज सूर्यास्ताच्या आत यशस्वी भरत वाक्य न गाठलं तर नावाची माया नटीच नाही. कला नाट्य सूत्रधारा आता कैलासावर जाऊन तिथं शिवशक्तीच्या गौरवशाली जय जयकाराची सिद्धता कर. ठीक आहे, हा निघालोच मी. बस आता ही अखेरची चकमक संपली की संपूर्ण विजय. सोहम सोहम. देवी बघा, जणू महादेवांच्या रूपानं तुमच्याकडे विजयच चालू नाही काही. देवी मी तुमच्याशी म्हणजे शांता बुंदीनिशीही लग्न करायला सिद्ध आहे. तुम्ही उतावीळ होऊ नका. त्या दोन अटी विसरू नका. अरे त्या अटी तर मी विसरणार नाही. त्या अटीतून अटीतटीवर येऊन त्यांचा कलात्मक अहंकार हिंसायलाही कमी करणार नाही. जा, निर्धास्त मनानं जा. ठीक आहे, मग हा अखेरचा मिलन प्रसंगही ती तटीचा आणि रंगतदार हो. नारायण नारायण. कोण? शांता राणी. हो, अष्टप्रहर मी आपल्या सांगितल्यात राहावं. या आपल्या मागणीला नकार देताना जिनं स्त्रीत्वाची विनयशीलतेची मर्यादा सोडली तीच मी शांता. आता तुझं भाष्य नको, आता माघार नको. हो, माझ्याशी लग्न करण्याची सिद्धता आहे का? सिद्ध पुरुष असूनही विवाह साधक होऊन पाहणाऱ्या योगेश्वरा, मी लग्नाला सिद्ध होईल. पण माझ्या काही अटी आहेत. मान्य. कोणत्या अटी? ऐको, आपण पार्वती देवीवर दुष्ट झालेले शंकर आहात असंच गृहीत धरून चालते. आपल्याला आवडत नाही म्हणून पार्वती देवीची स्तुती मी करणार नाही. पण मग आपणही त्या थोर देवतेची भोळीच निंदा करता कामा नये. ठीक आहे ठीक आहे. आपण मला पंचमी म्हणजे सर्व संगीत विद्या दिल्याखेरीज आपला विवाह होऊ शकणार नाही. माझी सर्व संगीत विद्या? अगं वेडे, ती ग्रहण करीपर्यंत तू जरा जर्जर वृद्ध होऊन जाशील. माझ्या अमर संगीतातील एक एक राग शिकायला तुझ्यासारख्या बुद्धिमान शिष्याला देखील एक एक वर्ष लागेल. चालेल, एकेका रागाला 10-10 वर्ष लागली तरी चालेल. पण मला चालणार नाही. तुझ्या लग्नाच्या आशेत गुंतून
इतकी वर्ष केवळ मृदंग वाजवीत बसू. पुरे झाला हो आपल्या निरर्थक तरकटाचा तरार. संगीताला जो संसाराहून गौस्थान देतो तो महान संगीतकार आणि खराखुरा कलावंत असणं शक्यच नाही. जसे आपण योगी नव्हे, जसे आपण शंकर नव्हे, तसेच आपण कलाकारही नव्हे अशी शंका येते. उगाच एका भोंदू संगीतकाराच्या नादी लागले मी. मूर्ख भिल्लिणी, मी विचार करून आरक्त. एक वेळ मला योगी न मानलंस तरी चालेल, शंकरही न मानलंस तरी चालेल, पण माझ्या संगीत ज्ञानाविषयी संशय घेण्याचा उर्मटपणा चालणार नाही. 2-4 भजन, 2-4 अरण्य गीत, गोड गळ्यानं गाणारा मैनीचा काय हा उद्धटपणा. योगीला निदान 4 गाणी म्हणून का होईना मी आपलं चित्त आकर्षित केलं. त्या अर्थी माझा गर्व एक वेळ शम्य. तुझा गर्व पार नाहीसा करण्यासाठी हा नीलकंठ संगीताचे शेकडो चमत्कार दाखवायला सिद्ध आहे. हा तुझा गर्व एका क्षणात नाहीसा करणारा राग गाऊन वसंताला माझा अनुकरण करायला लावतो. ऐक हे वसंत. पवन चपल वितरत मंद गंध, पवन चपल वितरत मंद गंध, पवन चपल वितरत मंद गंध, सुमलता सुरभित कलिका, सुरभित कलिका, मधुर सा सुखद रंग. पवन चपल वितरत मंद गंध, पवन चपल वितरत मंद गंध, पवन चपल वितरत मंद गंध. हे बहरा हृदय हरा, हे बहरा हृदय हरा, हे बहरा हृदय हरा, हे बहरा हृदय हरा. मद मधुरा काम कला, मद मधुरा काम कला, मनवने तू राजा सजला, मनवने तू राजा सजला. पवन चपल वितरत मंद गंध, पवन चपल वितरत मंद गंध. हे बहरा हृदय हरा, हे बहरा हृदय हरा. हे बहरा हृदय हरा, हे बहरा हृदय हरा. हे बहरा हृदय हरा, हे बहरा हृदय हरा. मधु मधुरा काम कला, मधु मधुरा काम कला, मन मन तू राजा सजला, मन मन तू राजा सजला. पवन चपल वितरत मंद गंध, पवन चपल वितरत मंद गंध, सुमलता सुरभित कलिका, सुमलता सुरभित कलिका, मधुर सा सुखद रंग. पवन चपल वितरत मंद गंध, पवन चपल वितरत मंद गंध, मंद गंध. त्याऐवजी हा माझा रणझुंजार वसंत आहे. तरुवनवी,
संगीताच्या धुवाधार वर्षावापुढे तो फिक्काच पडेल. ऐका, गगनाच्या विशाल भिंतातील जनघंटाचा गंभीर गडगडाट. पहा पहा तुझ्या वसंताचा वैभव आपल्या जलसंकुलीत बुडवून टाकण्यासाठी गगनाच्या रणांगणात उतरलेले हे काळे निळे ये हिरे, ये हिरे, ये हिरे, ये हिरे, ये हिरे. कविता कविता राज्यातील सर्व शिवगण हो ऐका. स्वामींच्या अनुपस्थितीत रात्रंदिवस संगीत नृत्यात प्रजाजन गुंग झाले आहे आणि धर्म कार्याचा लोप होत आहे. म्हणून आम्ही संगीत नृत्य बंदी घातली आहे. जो कोणी ही बंदी मोडील त्याच्या मस्तकावर 100 तंबोरे फोडण्यात येतील. हा आभास नव्हेच, बंदीभूषण नंदीच्या घोषणेनं माझी खात्रीच पटली की मी माझ्या कैलासावर परत आलो आहे. सावधान, कैलास रत्न बंदीभूषण नंदी महाराज येत आहे. गो सावधान सावधान. येत आहे तेव्हा कृपा कर, आज जा एखाद्या अवगुंठन अंगावर घे आणि ते वसंत उद्यान आहे ना त्याच्या मालती कुंजात जाऊन लपून बस. मी आलोच तिथे भेटण्यावर. वा, बरेच आहात की. तुम्ही शंकर आहात की तस्कर? आपल्याच घरी आपल्याला चोरी काय म्हणून? अगं पण तो नंदी हुशार येऊ दे. प्राण गेला तरी आता मी इथून हलणार नाही. अगं दया कर, करुणा कर, मी तुझ्या पाया पडतो. वाटलंच तर हा योगीराज, हा महेश्वर कुणाच्याही पाया पडत नसतो. सकोमंत मनात म्हणाला आणि आता विवाहापूर्वीच बिल्लिणीच्या पाया पडता आहात, तेही देवीच्या प्रसादात. अगं बिल्लिणी, तू तरी तारतम्य कसं विसरलीस? अगं महापुरुष आहेत ते, त्यांच्या पाया पडणं तुला तरी कसं रुचेल? असा विचार करण्यापूर्वी तू निघून जा. जातेच आहे मी.
हाताला हात देऊन निघाल्या. देवा, महादेवा, काय हे? केवढा हा अनुशासन भंग, केवढा हा नैतिक निष्ठेचा अभाव. हे ओरडू नकोस मोठ्यानं. हा प्रकार तुला नंतर सांगेल. आता काय तू? आज्ञाप्रमाणे मी जातो. पण देवा, आधी मान्य करा, मी घातलेली सारीपाट बंदी मोडल्यामुळे हा अनर्थ उडवला. मान्य, एकदम मान्य. पण जात ऐकडून हा निघालोच. पण आता आश्वासन द्या की यापुढे मी घातलेली धूतबंदी मोडणार नाही. नाही बोलणार. दिलं आश्वासन. पण जात ऐकडून देवा, आता इथून जाण्यापूर्वी केवळ एकच वरदान द्या. देवा, माझा आदर्श अनुशासन या कैलास राज्यात यशस्वी झाला नाही याचा फार फार खेद होतो. माझी एकही बंदी या कैलास राज्यात यशस्वी झाली नाही. आलं लक्षात. म्हणून तुला वरदान हवं ना. तुला हवं असलेला वरदान मी तुला दिलं. पण जात ऐकडून या वरदानानं मी धन्य झाले. परंतु देवा, आता जातोस की नाही? हा कैलासेश्वर तुला इथं थांबण्याची बंदी घालत आहे. जा जा जा, चालता हो. देवा, मीही जातो वैकुंठाला. तुमची ही दुर्दशा मला पाहवत नाही हो. आता त्या नंदीचं वागताडण काय सहन केलं. मगाशी त्या बिल्लिणीच्या पाया काय पडला. ते पायच धरले नाही. पराभव मान्य करू क्षमाही मागितली. काय करणार नारदा? परिस्थितीमुळे अगतिक झाल्यानं ही आपत्ती ओढवली. नाही, या पती तुम्ही सोडून घेतली आहे. मी माझं ऐकलं नाही आणि त्या बिल्लिणीला पट्टराणी पदाचं विवाहाचं वचन दिलं. हो, वचन दिलं. पण आता त्या बिल्लिणीला गोमंत वनात परत पाठवलं पाहिजे. काय? मला गोमंतवनात परत पाठवणार? मग इथं आणलंच कशासाठी? अगं, तुला लपून बघायला सांगितलं होतंस ना. मग इथं आलीच कशाला? मी माझा नुपूर पट्टा इथं घाई घाईत पडला. तो शोधायला आली आहे. मस्त होय. मग तुझं इथं येणं योग्यच आहे. कारण इथं पडलेला तुझा तो चाल त्या मत्सरी पार्वतीच्या दृष्टीला पडला तर ती सारी कैलास डोक्यावर गेली. शोध शोध तो चाल झटपट. अगं, सापडला की नाही? नाही अजून. छे छे छे. स्त्रियांची जात हारीच धांदली. नारदा, मग तुला जरा मदत कर जरा थाळ शोधण्यात. बरं. काय अजून नाही सापडला? शोधा शोधा झटपट. ही पार्वतीच का तिथं आली तर फार घोटाळाच होईल. देवा, नाही सापडत हो. थांबा, मला शोधना पाहिजे. सापडला. शांताराणी, तुझा चाळ सापडला. मग त्याच बरोबर. ठीक आहे, घे हा. पण जरा थांब. तुझ्या भुलतानं तुझ्या सौंदर्याची ओढ घडण्याऐवजी वाढलीच आहे. म्हणूनच क्षण तुझं मुखचंद्र. हे काय गडे, चंद्र देखील ठराविक वेळेत प्रकट होतो म्हटलं. आलं लक्षात. मीच तो तुझा घुंगट दूर करावा हीच तुझी इच्छा आहे. ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणेच करते. देवा, काय हा चमत्कार? नारायण नारायण. चंद्रवदने, तू कोण? मला कशाला विचारता? आणि देवा, तुम्ही यांच्या पाया पडला. गिरिजा शंकर गिरिजेच्या पाया पडून स्वगृही परत आले. ती तृण धरून जगदीश्वर जगदंबेला शरण आले. आहा नारदा, हा उगाच जणू माझ्या त्रिशूळाची ती अभिन्न पात्र. शिव आणि शक्ती यांच्यात भक्ती नसेल तर सत्य, शिव आणि सुंदर असे त्रैलोक्यात काही उरणारच नाही. म्हणूनच नारदा, तू जे भजन आमचं सारेकर होताना म्हटलंस त्यात मला तेव्हा सुधारणा सुचली होती. ही कोणती देवा? ऐक. शिवशक्तीचा भाव भक्तीचा खेळ चालला भुवनपटी. शिवशक्तीचा भाव भक्तीचा खेळ चालला भुवनपटी. त्रिशूळांची जणू दिव्य सपाटी, त्रिशूळांची जणू दिव्य सपाटी. चराचराला घोषविधी, चराचराला घोषविधी.
सुंदर कसे निरंतर गौरी शंकर कसे निरंतर गौरी शंकर देवी गौरी देवी शंकर देवी गौरी देवी शंकर हे गणपती या जगती हो शिवहर करुणाकर हे विश्वेशा गौरी प्रियकर शंभो 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 शंभो